महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात येत आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीस येत आहे. क्रिकेट क्लबवर ही सभा असून दुसरीकडे एमआयएम नेता ओवेसी यांची सभा होते की नाही याबाबत साशंकता आहे. महापालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. आज शहरात भाजपाची मुलूक मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा अकोला क्रिकेट क्लब मैदानावर दुपारी 2 वाजता होत आहे. तर दुसरीकडे एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच खासदार असुद्दीन ओवेसी यांची सभा संध्याकाळी 7 वाजता गडंगी परिसरातील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाजवळील झुल्फिकार मैदानात होणार आहे. या दोन्ही सभांना घेऊन मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळत आहे. या दोन्ही सभा आपल्या पक्षांचा माहोल तयार करण्यासाठी तसेच स्थानिक मुद्दे, विकास कार्य आणि महापालिका संबंधित अन्य प्रश्नांवर आपले मुद्दे मांडण्यासाठी होत आहे. जिथे मुख्यमंत्री भाजपासाठी सभा घेत आहेत त्या सभेसाठी अगोदर सर्व परवानगी घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे ज्या जुल्फिकार मैदानात एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांची सभा होत आहे या सभेसाठी अद्यापही परवानगी न घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही सभा होणार की नाही याबद्दल मतदारांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. एमआयएमच्या अकोल्यातील नेत्यांचा समन्वय नसल्याचे चित्र असून त्यांनी कुठलीही माहिती दिली नाही. हे दोन्ही नेते आपल्या ओजस्वी वाणीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या दोघांची जुगलबंदी पाहायची संधी शहरातील मतदारांना चालून आली. परंतु ओवेसीच्या सभेसाठी बातमी लिहिस्तोवर परवानगी मिळाली नसल्याची माहिती असल्याने ही सभा होणार की नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.